बड़ी खबर सामने आ रही है। महाराष्ट्र में टूटेगा महाविकास अघाड़ी। कांग्रेस के बयान से साफ संकेत मिल रहे हैं। उद्धव ठाकरे और शरद पवार की मुश्किलें बढ़ सकती है। बीएमसी चुनाव को लेकर महाराष्ट्र का सियासी पारा हाई हो गया है और सब राजनीतिक दल अपनी जगह बनाने की तैयारी शुरू कर चुके हैं। बीएमसी चुनाव से पहले ठाकरे बंधुओं के साथ आने की खबर भी आ गई है। माना जा रहा है कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक दूसरे के साथ मिलकर इस बार चुनाव लड़ने जा रहे हैं। हालांकि महाविकास अघाड़ी के सहयोगी दल कांग्रेस ने स्पष्ट रूप से इसका विरोध किया था। ऐसे में अब सवाल उठता है कि क्या राज ठाकरे को महाविकास अघाड़ी में शामिल होकर चुनाव लड़ने दिया जाएगा। हालांकि अब कांग्रेस की ओर से स्पष्ट रूप से कह दिया गया है कि महानगर पालिका चुनाव कांग्रेस अकेले अपने दम पर लड़ेगी, यानी विपक्षी गठबंधन एमवीए टूट जाएगा। इस बात का ऐलान कांग्रेस के सीनियर नेता वड़त्तीवार ने किया है। विजय वड़त्तीवार ने कहा है, दुनिया की सबसे बड़ी महानगर पालिका मुंबई है। हमारे मुंबई महानगर पालिका नेताओं ने यह तय किया है कि हम स्वतंत्र रूप से लड़ेंगे, इसलिए सवाल ही नहीं उठता कि किसके लिए कितनी सीटें छोड़नी है। सुनिए विजय वड़त्तीवार का बयान। म्हणून सरकारला आमची विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या उमेदवाराला पात्र ठरवू नये, त्याचं फॉर्म स्टँड ठेवू नये, तरच यावर ओरिजिनल ओबीसीला न्याय मिळेल। मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। काँग्रेसची रणनीती काय असणार, मुद्दे काय असणार आहे आणि स्वबळावर लढण्यासाठी हायकमांड सोबत काही चर्चा झाली आहे का याबाबत? हायकमांड बरोबर चर्चा केल्यानंतरच आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेलं आहे। मुद्दे खूप आहेत। मुंबईची तिजोरी खाली झाली आहे। मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रचंड आहेत। खिरापत वाटली जात आहे। आता एक विषय नाही आहे की मुंबईच्या एकूण विकासाला आणि मुंबईच्या आर्थिक सुबत्तेला छेद देणारे सगळी घटना गेल्या किंवा सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळामध्ये झालेत, आत्ताच्या सरकारमध्ये होत आहेत। त्यामुळे असले डिपॉझिट खाली करून घेतले गेलेत। मुंबईमधले अजूनही पाणी तुंबतो आहे। मुंबईतले नाल्या नद्या अजून स्वच्छ झालेले नाहीत। अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेतील मूलभूत जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू। राष्ट्रवादीला सोबत घेत होते, यावेळी त्याचा विचार होईल का? राष्ट्रवादीला सोबत घेत होते आणि तुम्ही यावेळी त्याचा विचार होईल का की स्वबळावर म्हणजे एकटच होईल, पुन्हा मित्रपक्षाने केलं? नाही, मित्र पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल। अजित पवार साहेबांच्याकडून जर चर्चा पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू। अजित पवार नाही अजित पवार, सॉरी माफ करा, शरद पवार। मग दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस सोबत लढली तर मतांचं विभाजन होईल असं वाटत नाही का काँग्रेसला? तुम्ही जे म्हणताय हे बघा, मतांचं विभाजन होईल, फायदा होईल, नुकसान होईल। आम्ही नेहमी लढत आलो। आम्हाला 30-35 जागा आमच्या नेहमी निवडून येत असतात मुंबई कॉर्पोरेशनमध्ये। उलट आमच्या ते 3 पक्ष तेही वेगळे लढत आहेत सत्तेमधील। म्हणजे भाजपाही वेगळी लढतो इच्छित आहे, शिंदेची शिवसेना सुद्धा वेगळी लढणार आहे, अजितदादांचा गट सुद्धा वेगळी लढायची तयारी करतो आहे। त्यांचं विभाजन होत नाही ना, आमच्याच विभाजनाची चिंता कशाला? ते वेगळे लढले तिन्ही पक्ष, तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मुंबईत वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहे असं काही? मला तरी आता सांगता येणार नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे, पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत। त्यांच्याबरोबर चर्चा करून जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांचा प्रस्ताव आल्यास त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि निवडणुकीमध्ये आघाडी करण्याच्या शक्यतेवर बोलू। जर काँग्रेस एकटं लढलं तर पक्षाला नवसंजीवनी मिळेल का? तुम्ही लोकसभा विधानसभा ही महाविकास आघाडीमध्ये शेवटचा आता नाही बडकटी म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे हा एक प्रश्न आहे। आणि निवडून येण्याचे निकष जर असला तरी आम्ही सेकंडरी मानतो। कार्यकर्ता या आघाड्या युतीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निवडणूक लढण्याची संधीच मिळत नाही। अशा वेळेस ती एक संधी सुद्धा मिळेल। जिंकणं प्रत्येक वेळेस हा आमचा उद्देश नाही, तर कार्यकर्त्याला न्याय देणं हा सुद्धा उद्देश आहे। लिटमस टेस्ट असेल का स्वबळावर लढणं? जर याचा चांगला परिणाम आला तर इथून पुढे मग आघाडीमध्ये राहायचं की नाही? नाही, या स्थानिक स्वराज्य संस्थांशी हे महाविकास आघाडी आहे, देश पातळीवर इंडिया आघाडी आहे। त्या इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत ती युती आणि आघाडी कायम आहे।
उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव आला त्याचाही विचार होईल का तुम्ही म्हणता की शरद पवारांचा? नाही, ते मनसेबरोबर युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला असेल तर त्या प्रस्तावावर स्थानिक आमचे नेते आहेत मुंबईचे, ते त्यांच्याकडे हा प्रस्ताव आम्ही पाठवू, त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ. तुम्हाला फक्त मनसे नको, या व्यतिरिक्त महायुती म्हणून नाही, तो विषय नाही. एक शेवटचा प्रश्न असा राहिला, विखे पाटील बच्चू कडू यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय. बच्चू कडू असं म्हणाले होते, विखे पाटलांची गाडी जो फोडेल त्याला 1 लाख रुपये देऊ. आता विखे पाटलांचे समर्थकही बच्चू कडूंना फोन करून सांगतात की आम्ही तुमची गाडी फोडू. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण गाडी फोडणं. नाही, गाड्या फोडायचं नको, पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जळली आहे. असा रोग झाल्यासारखं ते बोलतायत शेतकऱ्याप्रती. ते कर्जावर बोलतायत शेतकऱ्यांच्या. शेतकरी कर्जमाफीवर बोलत असताना शेतकरी पैसे पचवतात असंही बोलतात. सोसायट्या काढतात, कर्ज माफ करून म्हणून मागे लागतात. शेतकरी काय भिकारी आहेत काय? विखे पाटलांना लाज वाटत नाही काय आपण काय बोलतो त्याची?